त्यावेळी टाईम सांगितलं तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. किचनपासून फ्री झालेली आहे आणि बाकीची सगळी कामं आवरली. आता नंबर आहे कपड्यांचा. तर कपडे मला आज हाताने धुवायचे आहेत म्हणून मी भिजत घालत आहे. एक 15-20 मिनिट कपडे भिजत राहतील तोपर्यंत मी बाथरूम स्वच्छ करून घेते. बघू शकता टाईल्स खूप खराब झाले ते एकदम पांढरी शुभ्र, म्हणजे साबणाचं पाणी पडल्यामुळेही खूप लवकर खराब होतात. इकडं पूर्णपणे मी पाणी टाकलेलं आहे आणि आता इकडं हार्पिक टाकत आहे मी. पण हार्पिकनेही चिकटपणा गेलेला नव्हता, म्हणजे जे पांढरे डाग पडलेले आहेत ना ते निघालेले नव्हते. खूपच सख्त असे डाग पडलेले आहेत. त्याला ना ॲसिड टाकलं ना खूप लवकर हे डाग जातात, पण ॲसिड नव्हतं माझ्याकडे म्हणून मी हार्पिक टाकलेलं आहे. नंतर मी डिटर्जंट पावडर टाकलेलं होतं आणि मग स्वच्छ केलेलं होतं. पण थोडा वेळ हार्पिक टाकून मी तसं सोडलेलं आहे. आणि तोपर्यंत वेदिका आलेली आहे. म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं की वेदिका येणार आहे आणि मला माहिती असलं तर मी तिला दूध आणण्यासाठी सांगितलं असतं. आईचं 2 वेळा फोन आला की दूध मी ठेवलेलं आहे पण आणण्यासाठी कोणी नाही आहे. काल तर आईच घेऊन आलेली होती, म्हणत होती आज पण मी दूध घेऊन येते. मी म्हणलं दुधासाठी येऊ नको आई, कारण आईची धावपळ खूप होते. फक्त दूध घेऊन इथे येत आहे आणि घरी जाण्यासाठी एसटी पण वेळेत भेटत नाही. खूप लेट झालेला होता काल आईला जाण्यासाठी, म्हणून म्हणलं असू दे, म्हणलं कालचं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे 2 दिवस चालेल ते. पण वेदिका याचं माहिती असलं असतं ना तर मी तिला सांगितलं असतं की दूध घेऊन ये आईपासून, पण आता तसं झालेली आहे ते. तर वेदिकाला आल्यानंतर अगोदर मी गुलाबजामुन खायला दिलेत, म्हणजे आज गुलाबजामुन बनलेले आहेत. तर तिने गुलाबजामुन एन्जॉय केलं, म्हणत होती खूप छान आणि टेस्टी बनलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे हार्पिक घालून ठेवले होते 15-20 मिनिट मी बाथरूममध्ये. छान भिजलेला आहे आता मी छान घासून घेतलं. तसं तर खूपच सख्त असे डाग पडलेले होते, तर मी कळशी घेतली आणि सगळे टाईल्स व्यवस्थित घासून नंतर मी ब्रशनं घासलेला आहे. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र टाईल्स निघालेले आहेत आणि जे चिकटपणा पांढरे डाग होते सगळे निघून गेलेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र बाथरूम झालेला आहे. तर तसं तर ही सगळी कामं सकाळची आहेत, पण मी दुपारी करत आहे कारण सकाळी आज मी लेट उठलेले होते, त्यामुळे सगळ्या कामाला मला लेट झालेला होता. आणि त्यामधून मला आज गुलाबजामुन पण बनवायचे होते, कारण खूप दिवस झाले मी खवा ठेवलेला होता आणि दिनेशचा वेट करण्याच्या नादातच मी ठेवलेला होता. पण दिनेश आणखीन 2 दिवस येणार नाही. म्हणजे दिनेश देवस्थानी गेलेला आहे फिरण्यासाठी, म्हणजे काही स्थळं पुण्यामध्ये छान आहेत बघण्यासाठी गेलेला आहे. परत जेजुरी खंडोबा हे आमचा घरचा देव आहे, कुलदैवत आहे, तर तिकडं पण दिनेश जाणार आहे. म्हणून दिनेशला यायला लेट होईल म्हणून मी गुलाबजामुन केलेला आहे. तसं तर खवा ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार म्हणून ते पण कामं सकाळी एक्स्ट्रा झाली. आणि त्यानंतर जी बाकीची कामं होती सगळी मी आवरून घेतली. आणि काल मी काय काय शॉपिंग केली होती ते वेदिकाला दाखवत होते. म्हणजे क्लेचर आणलेले, टिकल्या आणलेल्या आहेत, एलोवेरा जेल वगैरे सगळं मी तिला दाखवत होते. आणि इकडं आम्ही फरशी पुसायला घेतली. तसं तर वेदिकाला कॉलेजमध्ये काम होतं म्हणून ते आलेली होती. तिच्या मैत्रिणी अजून आलेल्या नव्हत्या. मैत्रिणीचा वेट करत बसलेली होती बस स्टँडला. तेव्हा तिला विचार आला की माझ्याकडे यावं, तर इकडे आलेली होती. आणि आल्यानंतर गुलाबजामुन वगैरे खाल्लं आणि म्हणत होती मी फरशी पुसते तोपर्यंत तू बाकीची कामं आवर. आणि तितक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला की आम्ही आलेलो आहोत आणि वेदिका गेलेली आहे कॉलेजला. आणि फरशी वगैरे म्हणजे फक्त तिकडचं बेडरूम एक पुसलेलं होतं तिनं. तसं तर मी अगोदरच तिला नको म्हणलेलं होतं, तरी पण मुलीचं असं असतं ना की कुठल्या तरी कामात हेल्प करतच असतात मुली, म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही, अशी कला त्यांच्यामध्ये असते. तर वेदिका तेच म्हणत होती मी फरशी पुसते तोपर्यंत तो कपडे धु. तर ठीक आहे म्हणलं. आणि जोपर्यंत वेदिका ती रूम पुसत होती तोपर्यंत मी फर्निचरची टेबल खिडक्या वगैरे सगळं कपड्यानं पुसून घेतलेलं होतं. पण वेदिकाच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती गेलेली आहे. आता मी अगोदर फरशी पुसून घेते. तसं तर कपडे मला आज हातानंच धुवायचे होते, पण नंतर मी आणून मशीनमध्येच लावलेले आहेत, कारण आता फरशी पुसणं परत कपडे धुणं आणि भांडी घासणं भरपूर वेळ जाणार होता. आणि तसं तर आज मला काम करायचं अजिबात मूड नाही आहे. डोकं दुखत आहे, मला वाटतं आज पित्त झालेलं आहे. तसं तर मी काही खात नाही, खूप पत पाणी सुरू आहे माझं, तरी पण आज त्रास होत आहे मला. तरी पण ही कामं ना खूप गरजेची आहे. तसं तरी सगळी कामं सकाळची आहेत, पण मी दुपारी करते कारण सकाळी धावपळ होते आणि यावेळेस निवांत असतं आणि कोणी मला डिस्टर्बही करत नाही. कितीही वेळ लागला तरी काही हरकत नाही, म्हणून मी निवांत ही कामं दुपारीच आवरत असते. आणि छान पण असतं, दिवसभर आपलं घर छान चमकत राहतं, म्हणजे कुठेही धुरळा नाही, काही छान साफसफाई झालेली असते पूर्ण घरची, दिवसभर छान वाटतं. तर झालेलं आहे पूर्ण घर पुसून आरामात मला अर्धा तास तरी लागलेला आहे. अगोदर मॉप धुवून घेते तोपर्यंत कपडे पण धुवून होतील आणि भांडे तरी खूप जास्त झालेले आहेत, तर सगळे भांडे घासून घेते. आणि इकडे बघू शकता सोफ्याचे कवर सगळे उडून गेलेले आहेत, कारण जोपर्यंत मॉप वगैरे धुवत होते ना तोपर्यंत हवा अशी भयानक की सगळे ते कवरच उडून गेलेले होते. सगळे परत अंतरले आणि भांडी सगळी घासून किचन स्वच्छ करून घेतली. आणि पूर्ण घर तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता खूप छान आणि एकदम सुंदर असं माझं घर दिसत आहे. असं वाटतंय घरभर लोळावं आता. इतकं छान आणि थंड वाटत आहे.
साफसफाईची कामं आवरलेली आहेत. आता काही साड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे आयरी साड्या आहेत, परत नेसलेल्या साड्या आहेत. सगळ्या मी घडी घालून तर ठेवल्या, पण कपाटात ठेवलेल्या नाहीत. घरभर कपडे 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 असं वाटतंय. स्टँडमध्ये कपडे बघा, तिकडं बघा, इकडं बघा, सगळीकडे कपडेच कपडे. तर म्हणलं आता ठेवूया, आता वेळ पण आहे थोडासा, म्हणजे घरची साफसफाई झाली ना, छान पण वाटत होतं, फ्रेश. तर म्हणलं ही कामं आवरून घेऊया. तरी काही आयरी साड्या आहेत, म्हणजे मी सोनलच्या घरी गेलेले होते, परत मामाच्या मुलीच्या लग्नात मला आयर केलेला होता, त्याच साड्या आहेत. त्या सगळ्या साड्या मी कवरमध्ये ब्लाऊज पीस, दसरी टोपी जेही लावलेले तसंच लावून ठेवलं. फक्त तांदूळ यामध्ये काढलेले आहेत आणि बिस्किटचे पुडे वगैरे हे पण आहे. त्यामध्ये शिदोरी म्हणून काही चिवडा वगैरे बांधलेला होता, ते पण सगळं काढून ठेवलेलं आहे, म्हणजे असं ठेवल्या खराब होणार होतं. तर इथं फक्त साड्या आणि ब्लाऊज पीस जेही त्याच्यावरती ठेवलेलं होतं, सगळ्या कवरमध्ये पॅक केलं, म्हणजे कुठेतरी आपल्याला आयर घेऊन जायचं आहे तर त्यावेळी पटकन भेटून जातं. तर छोटी मोठी कामं आहेत, पण खूप इम्पॉर्टंट असतात. मी जेव्हा वेळ भेटतो त्यावेळी करून ठेवते. आणि जी साड्या मी घातलेल्या होत्या ते पण मी व्यवस्थित घडी घालून कपाटात लावून ठेवलेलं आहे. तर ही सगळी कामं झाली आणि सगळे तांदूळ, बिस्किट पुढे जे होतं सगळं मी आणलेलं इकडच्या रूममध्ये. आणि भात इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे. मला आता भूकही लागलेली आहे, म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर आता अगोदर जेवण करत आहे मी. तर चटणी आणि चपातीच मी आज खाल्लेलं होतं. तसं तर भाजी छान शेवग्याची मी आज बनवली, पण भाजी वगैरे खाण्याची इच्छा नव्हती, मला चटणी खूप आवडते. तर चपाती आणि चटणी मी खाऊन घेतली आणि त्यानंतर बाकीची छोटी मोठी कामं आवरून घेतली. आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तितक्या दिनेशच्या पप्पांचा फोन आला, की म्हणत होते रात्री जेवणासाठी काय बनवत आहेस. तर मी म्हणलं आणखीन काही विचार केलेला नाही, तुम्ही सांगा मी करते. तर आज पतिदेवांच्या फरमाईशवर इकडे बनत आहे थालीपीठ. त्यांना थालीपीठ खूप आवडतं, किंवा जे मसाले भात वगैरे असतो ना ते पण खूप आवडतं. आणि संध्याकाळच्या वेळेत हलकं फुलकं ठीक पण असतं. तरी पण यामध्ये बेसन वगैरे असतं ना, त्यामुळे मी ओवा थोडासा जास्त टाकला. तर इथे 3 प्रकारची पिठं घेतलेली, ज्वारीचं, तांदळाचं, गव्हाचं, परत बेसन घेतलेलं आहे. छान मिक्स केल्याने यामध्ये जिरं आणि ओवा 1 चमचा हाताने घासून टाकलं. थोडंसं लसणाची पेस्ट टाकली, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि खूप सारा कांदा हाताने बारीक चिरून टाकलेला आहे, एकदम बारीक चिरून टाकायचा आहे. थोडंसं तेल टाकलं, छान मिक्स करून मी पीठ मळून ठेवलेलं आहे. पीठ मळून थोड्या वेळ झाकून ठेवलेलं होतं. आता थालीपीठ बनवायला घेऊया. तर इकडे पॅन घेतलेला आहे, हे नॉनस्टिकी पॅन आहे, डोसा पॅन आहे. यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हाताने थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे छान असं, आणि 5 होल बनवलेले आहेत. यावरती ना मुटके बनवून ठेवायचे, म्हणजे शेंगोळ्या बनवून ठेवायच्या आहेत. इकडे बघू शकता, जिथं जिथं होल मी बनवलेले होते तिथं मी हे शेंगोळ्या ठेवलेल्या आहेत आणि वरून तेल सोडलेलं आहे आणि वरी पूर्ण कव्हर केलेलं आहे. गरमी खूप जास्त आहे, त्यामुळे तहान पण तशीच लागत आहे. तर अगोदर पाणी प्यायला घेतलं आणि एक वेळा हे छान असं, म्हणजे थोडंसं पलटवायचं तर नाही आहे, फक्त जागा चेंज फिरवत राहायचं याला, म्हणजे चारी बाजूला व्यवस्थित शेकलं जातं. आणि 10 ते 15 मिनिट तरी लागलेले एक थालीपीठ शेकण्यासाठी, म्हणजे कमी गॅसवरती एका साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि वरून पूर्णपणे कव्हर करायचं आहे. तसं तर हे अगोदर चुलीवर बनवायचे, पण आता आजकाल चुलीवर बनवण्याचं काही ऑप्शन राहिलेलं नाही आहे, कारण कोणाच्या इथे चूल नाही आहे आजकाल. जे बनवायचं गॅसवरती बनवायचं आहे किंवा इंडक्शन वगैरे असतं, पण आपल्या इथं फक्त गॅसवरच बनत असतं. पण हे आरावरती थालीपीठ खूप छान बनतात. अगोदर लोखंडी तव्यावरती आरावरती थालीपीठ बनवायचे आणि खूप छान टेस्टी बनायचे, पण आजकाल काही ऑप्शन नाही आहे, गॅसशिवाय पर्याय नाही आहे. तर गॅसवरती पण छान बनतात, पण इतकंच आहे, गॅस कमी ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिट हे व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आणि यावरती मी शेंगोळ्या पण बनवून ठेवल्या, म्हणजे दुसरा थालीपीठ इकडे बनत आहे. पूर्णपणे तेल सोडलेलं आहे आणि कव्हर करून घेतलं आणि मुटके शिजले का नाही ते बघण्यासाठी मी इकडं एक चाकूनं बघितलेलं आहे, म्हणजे जसं चाकू आतमध्ये घातलं अजिबात चिटकलेलं नव्हतं, म्हणजे थालीपीठ एकदम छान शेकलेला आहे. तर काढून घेतला आणि आता दुसरं थालीपीठ मी बनवत आहे. फक्त 3-4 थालीपीठ मी छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत. इकडं पूर्णपणे तेल सोडा आणि कमी गॅसवरती थालीपीठ बनत आहे. आणि टाईम सांगितलं रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. तर आता सगळेजण आलेले आहेत, दूध घेऊन आहेत, म्हणजे दूध गावाकडून आईनं पाठवून दिलेलं आहे. आता 9 वाजता एक एसटी येते गावाकडून, त्या एसटीला दूध पाठवून दिलेलं आहे. परत टोस्ट पण संपलेले होते, टोस्टचं पॉकेट, परत टिफिन डबे वगैरे जेही दिवसभराचं होतं सगळं घेऊन आलेले. तर अगोदर सगळं काढून ठेवते आणि थालीपीठ शेकले आणि ते बघत आहे, म्हणजे गरमागरम थालीपीठ खायला छान लागतं, छान मजा येते. त्यांना तेच म्हणलं पटकन फ्रेश व्हा दोघंजणी आणि गरमागरम थालीपीठ देते खाण्यासाठी, आणि दूध पण गरम करायला ठेवते. तर
फ्रेश होतात तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे. बॉटली स्वच्छ धुवून ठेवली आणि इकडे आता गरमागरम थालीपीठ बनलेलीच आहे, तर सगळ्यांना जेवायला आवडेल. मी भात पण बनवलेला आहे. म्हणजे आज शेवग्याची भाजी मी म्हणजे आमटी बनवलेली होती, ती पण गरम करून घेतलेली आहे. तसं तर रात्री जास्त स्वयंपाक खबर नाही, म्हणजे जास्त नाही बनवलं, फक्त थालीपीठ खायची होती सगळ्यांना. इकडे भात, भाजी, थालीपीठ मी गरमागरम दिलेली आहे. आणि यावरती जी शेवळ्या बनवून ठेवलेल्या होत्या हे तर सगळ्यांच्या फेवरेट आहेत. आणि इकडे मी आज गुलाबजामुन बनवलेले होते, ते पण खाण्यासाठी दिले आहेत. आणि इकडे सगळ्यांना म्हणजे चाचणी यामध्ये नाही आहे, फक्त चाचणी जितकी गुलाबजामुन ॲब्झॉर्ब करतात तितकीच बनवलेली होती, कारण राहिलेली चाचणी कोणीच खात नाही, तशीच राहते ते, म्हणून फक्त थोडीशी बनवलेली होती. तर गुलाबजामुन तरी छान टेस्टी झाले. तर इकडे जेवायला वाढलेलं आहे. आणि यांना ताक लागतं सकाळ असो संध्याकाळ असो, तुम्ही म्हणत असता काही संध्याकाळी ताक पिऊ नये, ताक दही काही घेऊ नये, चांगलं पण नसतं, पण यांना आवडतं म्हणून इकडे ताक बनवलेलं आहे. इकडे दोघांनी ताक दिले. मी काही ताक वगैरे म्हणजे दुधाच्या वस्तू मी घेतच नाही आजकाल. तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला, गरमागरम थालीपीठ तयार आहे. तर जेवण वगैरे झालेलं आहे तोपर्यंत दूधही गरम झालं. आणि आता जितकी भांडी झालेली होती सगळी भांडी घासून घेते. आणि इकडे मी आता थोडंसं दूध विरजू लावणारे, खूप दिवस झालं दही बनलेलं नाही आहे. तर इकडे यामधलं अर्धं दूध मी तांब्यात काढून घेतलं. दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये विरजण टाकून ठेवलेलं आहे. बाकीचं दूध छान थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवते. भांडे तरी तसं खूप जास्त झालेले आहेत, किचन ओट्यावरती तितकेच आहेत आणि खाली टोपल्यात पण तितकेच आहे. तर सगळी भांडी घासून किचन स्वच्छ करून झोपते, तरच झोप येते, नाही तर मला झोपच येणार नाही भांडी ठेवल्यानंतर, असं होतं. म्हणजे एक सवय पडलेली आहे, एक वेळा सवय झाली ना व्यक्तीला त्याच्याशिवाय हे होत नाही असं म्हणतात, आणि ते बरोबरच आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.